नमस्कार. मोगरा फुलेला भाग 17. अनयची ती अवस्था पाहून प्रचंड घाबरले. पप्पांनी ॲम्ब्युलन्स बोलवली. ममांच्या डोळ्यातलं पाणी सरत नव्हतं. आतापर्यंतची माझ्या डोक्यातली खळबळ विझून गेली होती आणि आता मला फक्त अनय दिसत होता. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होते. काहीही होणार नाही तुला अनय, मी तुला काहीही होऊ देणार नाही. तू लवकर बरा होणार आहेस. मी तुझीच आहे. मी कुठेही जाणार नाही. मी मनातल्या मनात अनयशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यातला आणि माझ्यातला संवाद आटला होता, पण माझ्या बाजूने मी तो संपवला नव्हता हे जाणवलं. मी त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले, पण त्याला ICUमध्ये नेण्यात आलं. मी, पप्पा आणि ममा बाहेर बसून होतो. सांगतील ती औषधं आणायचं काम आम्ही करत होतो. का, कशासाठी असले सहेतुक प्रश्न आम्ही टाळत होतो. डॉक्टरांची टीम आत होती. मध्येच एखादे सिनियर डॉक्टर मध्ये जात. बाहेर येताना त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हललेली नसे. त्यामुळे आत काय चाललं आहे याचा अंदाजच येत नव्हता. सिस्टर वॉर्डबॉईजची चाललेली धावपळ बघून आत काहीतरी घडतंय याचा अंदाज येत होता. पण नेमकं काय हे एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. 2 तास झाले तरी अजून काहीच डॉक्टर सांगत नाहीत म्हटल्यावर पप्पा तिथे रिसेप्शनवर जाऊन भेटले आणि डॉक्टरांशी बोलायचं आहे म्हणून सांगितलं. तिथे कळलं की एका इमर्जन्सी ऑपरेशन आल्यामुळे डॉक्टर तिकडे गेले आहेत. अनय अंडर ऑब्झर्वेशन आहे. 2 तास तरी डॉक्टर भेटणार नाहीत असं कळल्यावर ते मला म्हणाले, अनु बेटा, तुम्ही दोघी घरी जा. तुझ्याही गोळ्या घ्यायच्या आहेत. दोघी जेवण करा आणि मला डबा घेऊन या. मी थांबतो इथे. आणि तसंच काही महत्त्वाचं वाटलं तर तुला मी फोन करतो. पिहूला नको आणू इथे. तिची परीक्षा आहे तोंडावर. ओके, जाऊन या. मी त्यांना पाण्याची बाटली आणून दिली आणि ज्यूस तरी घ्या म्हणून ज्यूस दिला. मी आणि ममा घरी निघालो. आम्ही दोघीही शांत बसलो होतो. मला वाटलं की मी हे बाबांना कळवायला हवं. माझ्या तब्येतीच्या बाबतीतही मी त्यांना काहीच कळवलं नव्हतं. तेही हार्ट पेशंट आहेत. आई गेल्यापासून जरा निरीच्छही झाले आहेत. इथे येऊन राहा म्हटलं तर आता निरोपाची वाट पाहायची. त्याने लवकर बोलवायला हवं. तोपर्यंत होईल तेवढी अंबा मातेची सेवा करेन. मला आता कसलीही अपेक्षा नाही असं म्हणतात. मला बाबांचं नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे. कुठून येते ही शांत सात्विक समाधानाची भावना? सतत काहीतरी मिळवण्याचा हव्यास नाही. माझ्याकडे अमुक नाही म्हणून नाराजी नाही. भूतकाळाविषयी नाराजी नाही. उरीपोटी धावून आलेली जगण्यातली अस्वस्थता नाही. ही शांतता किती निर्मळ आहे. ममांकडे बघितल्यावर तर हे प्रकर्षाने जाणवतं. आईबाबांचं नातंसुद्धा किती सुंदर होतं. त्या दोघांना कधीही एकत्र बसलेलंही फारसं पाहिलं नाही, पण आई जेवली का गं असं खात्री करूनच ते जेवायचे. तिला दम्याचा एवढा त्रास तर रात्री उठून गरम पाणी करून द्यायचे. सकाळचा चहा तर तेच करायचे. स्त्री पुरुष या भेदापलीकडचं त्यांचं नातं होतं. शांत, संयत, सोज्वळ. काहीही झालं कधीही तर एकमेकांसाठी आपण आहोत या खात्रीनं झिरपलेलं, बहरलेलं. अवास्तव अपेक्षांचं ओझं कधी एकमेकांवर त्यांनी लादलंच नाही. त्यामुळे तू नाही तर मी पण नाही असा दुराग्रह नव्हता आणि म्हणूनच समाधानी सहजीवन जगले ते. बाबांना फोन करायलाच हवा. मी पर्समध्ये फोन शोधायला लागले, पण फोन काही सापडेना. मी काहीतरी शोधते हे लक्षात आल्यावरती ममाने विचारलं, काय शोधतेस? माझा फोन सापडत नाही आहे. अगं तू आणलाच नसशील. कुणाला फोन करायचा आहे? घरी पोचतोच आहोत आपण. आणि अगदी अर्जंट असेल तर माझा घे फोन. नको. फार अर्जंट असं काही नाही आहे, पण बाबांना कळवावं म्हणते आहे. कळवेन मी घरी गेल्यावर. ओके. पुन्हा शांतता. मला मी फोन कुठे ठेवला तेच आठवत नव्हतं. सकाळी फोन चार्जिंगला लावावा म्हणून हातात घेतला खरा, मग सुजयला मेसेज करू की नको करू यातच बराच वेळ घालवला होता. आणि ममांनी हाक मारली तशी उठून मी अनयच्या खोलीत धावत गेले. म्हणजे माझ्याच रूममध्ये पडला असणार. घरी गेलं की बघू असा विचार केला. घरी पोचलो. शांताबाईंनी अनयची चौकशी केली आणि लगेच जेवायला आणलं. जेवण्यात खरं तर लक्षच नव्हतं. कसेबसे 2 घास पोटात ढकलले. पप्पांचा डबा भरून घेतला. माझ्या गोळ्या घेतल्या.
हो, त्या महत्त्वाच्याच होत्या. आता मी आजारी पडून चालणारच नव्हतं. मम्मांना सांगितलं की तुम्ही पिहूसाठी घरी थांबा. खोलीत जाऊन आधी मोबाईल शोधला. उशीखाली मिळाला. पाहिलं तर सुजयचे 15 मिस कॉल. अरे बापरे, एवढ्या वेळेस फोन का केले? आणि मी उचलले नाहीत म्हणून त्याला काळजीच वाटली असणार. हॉस्पिटलमध्ये जाताना त्याच्याशी बोलू असं ठरवून मी बाबांना फोन लावला. हॅलो बाबा, मी बोलतीये. बाबा कसे आहात तुम्ही? अनु बेटा बोल ग, कशी आहेस तू? पिहू कशी आहे? तिला सुट्टी लागली की तुम्ही दोघी इथे येणार आहात. खूप बघावं वाटतंय ग तुम्हाला. हो बाबा, नक्की. पण तुम्हाला बोलताना एवढी धाप का लागते आहे? बरं नाही आहे का तुम्हाला? नाही ग, छान तर आहे मी. असं म्हणतानाच त्यांना खोकल्याची ओळ आली आणि त्यांची तब्येत बरी नाही आहे हे माझ्या लक्षात आलं. माझी शपथ घ्या बाबा, तुम्ही बरे आहात हे सांगा. तसं फार काही नाही ग. 2-3 दिवस जरा ताप आहे अंगात, पण गोळ्या आणल्या आहेत आणि कालपेक्षा आज जरा बरं वाटतंय मला. बरं हे सांग, तू सहजच फोन केला होतास ना? हो हो, सहजच, म्हणत मी डोळ्यातलं पाणी पुसत आवंढा गिळला. काळजी घ्या बाबा, मी लवकरच तुम्हाला घ्यायला येते. पण औषध घ्या बाबा, खाण्यापिण्याची आवाळ करू नका. शेजारच्या काकूंकडनं डबा घेताय ना? मी येईन लवकरच. माझी काळजी करू नको तू. व्हायरल आहे म्हणतायत डॉक्टर. तू अनयरावांकडे बघ. तुला स्वतःची पण काळजी घ्यायला हवी, पिहूची पण. बरं ठेवू आता फोन? ये तू सावकाश ये, जमेल तसं ये हां. बाबांनी फोन ठेवला. त्यांच्या अशा परिस्थितीत त्यांना अनयबद्दल सांगावंसं नाही वाटलं. त्यांना कळलं तर ते ताप असतानाही निघतील आणि आपली काळजी किती वांझोटी. तोंडावर पाण्याचा हापका मारला. डोळ्यातलं पाणी त्याबरोबर वाहून गेलं. आत मात्र तुंबलं आहे. कधी वाहणार तेही माहिती नाही. डबा घेऊन निघाले तसं ममांनी विचारलं, फोन केलास का गं बाबांना? येतीलच ना ते उद्या? मग आम्ही निघतो. काय बोलू काय सांगू, त्यांचं बोलणं शिरलंच नाही आतपर्यंत. कानात कू असा आवाज येत राहिला. डोक्यात कोणीतरी स्क्रूड्रायव्हर फिरवतो आहे असं वाटलं. मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि घराच्या बाहेर पडले. मामा, अगं गाडी बोलवायची ना, रिक्षाने कशाला जातेस? असं काहीसं म्हणत होत्या. पण मी काहीच न बोलता घराच्या बाहेर पडले. भर दुपारचं रणरणतं ऊन होतं, पण डोक्यातल्या झळांपेक्षा त्या उन्हाच्या झळा कमीच वाटल्या मला. आजूबाजूने वाहनं जात होती, माणसं जात होती, पण मी भरकटल्यासारखी चालत होते. समोर एक करकचून ब्रेक लावत गाडी थांबली. मी दचकून तिथेच उभी राहिले आणि सॉरी हं म्हणत पाहिलं तर सुजय गाडीतून उतरत होता. तो मला दंडाला पकडत म्हणाला, लक्ष कुठे आहे तुझं? मी किती वेळ झाला हॉर्न वाजवतो आहे तर सरळ गाडीवरच आलीस आणि एवढी निघालीस. तुझी तब्येत बरी नाही आहे का? मी किती फोन केले, का उचलले नाहीस? तो असं बरंच बोलत राहिला आणि आणि माझा बांध फुटला. क्रमशः भाग 17 समाप्त. लेखन अपर्णा कुलकर्णी. अभिवाचन अदिती पालिनकर. धन्यवाद.